की 3 सूत्रीय साधना आहे. तप म्हणजे रात्रीच्या जेवणापासून सकाळपर्यंत उपास करणे. ते ह्या तपमुळे माझे सगळे औषधं गोळ्या बंद झाले आणि माझ्या जड सकट मुळासकट माझे आजार शरीरात गेले. आणि सेवेमध्ये एक आहे की जे काही आपल्याला मिळालं आहे त्याचं वितरण करायला पाहिजे. प्रार्थनेमध्ये तुम्ही ऐकताच आहे, जो कुछ हमें मिला है उसका वितरण हम करना चाहिए. सेवेमध्ये एकच होतं, ज्या वेळेला माझे टिफिन बंद झाले, 250 टिफिनचा माझा व्यवसाय बंद झाला, तर मी नेहमी म्हणायचे की माझा बिझनेस छान चालायला पाहिजे, आता मी बरी झाले. जेव्हा काम नव्हतं करता तेव्हा मी काहीच बोलले नाही. एक दिवसाचं शिबिर चालू होतं. मतलब डॉक्टर साहब मुझे मेरा बिजनेस चालू होना चाहिए. बोले कंजूस हो, दशांश नहीं निकालती, भगवान का नहीं निकालती. तर म्हटलं 2000 फक्त मिळतात, त्यात मी काय काढू? तर म्हणे काढून बघ काय होतं. मी त्यांच्यासमोर 200 रुपये घेतले, पाकिटात जेवढे होते ते 200 रुपये काढले. परमेश्वराला म्हणलं, आजपासून तू माझा पार्टनर, जे काय मला मिळेल 10% तुला अर्पण, जे मला इन्कम होईल त्यातली मी 10% तुला अर्पण करणार. आणि आमचं शिबिर झालं एक दिवसाचं, असंच घरी जाऊन बसलो. ते खूप कंटाळले होते, किती सेवा करायला लागते, तुम्हालाही कल्पना असेल. सगळं आंघोळ वगैरे झाली, मी असे बसले होते. म्हटलं काहीतरी बघूयात. अचानक 5-6 मुलं आली आणि म्हणे की आंटी हमको टिफिन लगाना है. मी लगोडी पाठवलं, नावं नाही सांगितले आणि बसले. मी म्हटलं मी पहिले पैसे घेते बरं का. पटापट काढून 10,000 काढले. म्हणजे परमेश्वरा, मी 200 रुपये काढले, तर तू मला एवढं आणून दिलं, मी 2,000 काढल्यावर काय होईल? आणि माझी कंडिशन अशी होती की माझा बिझनेस फार वरती टॉपला जायचा, 6 महिने झाले की धाडकन खाली यायचा, मी परत 0. दारू बाबा बंधू बिंदू सब